राज्यभरात आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि सर्वत्र उत्साह देखील पाहायला मिळतोय। मी आता धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर शहरामध्ये आहे आणि या ठिकाणी विहिरीतला गणपती जो आहे तो मुख्य आकर्षण बनलेला आहे। आपण पाहू शकता मी आता सोळंके गल्लीमध्ये आहे आणि या ठिकाणी जय भारत तरुण गणेश मंडळाच्या वतीनं जे आहे तो या ठिकाणी बाप्पाचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। विहिरीतला गणपती म्हणून या गणपतीचं जे आहे ते विशेष महत्त्व आहे। जर आपण पाहिलं तर ही जवळपास 700 ते 800 वर्षापूर्वीची एक विहीर आहे, पुरातन विहीर आहे आणि या विहिरीमध्ये अगदी रचनात्मक पद्धतीने या बाप्पाचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी वाजत गाजत जो आहे तो या ठिकाणी या गणेशाची स्थापना करण्यात आलेली आहे। सर्व मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। काय महत्त्व आहे आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा, आज विहिरीतला गणपती आपण बसवतो, काय वैशिष्ट्य आहे गणपती? गेल्या 15 वर्षापूर्वी ही जी विहीर आहे 700 ते 800 वर्षापूर्वीची आहे। परंतु गेल्या 15 वर्षापूर्वी या विहिरीवर मोठमोठे झाडे उगवले होते, बराचसा गाळ साठला होता, बरीचशी घाण झाली होती। त्यावेळेस आम्ही ठरवलं की या विहिरीचं पुनर्जीवन झालं पाहिजे, ह्याचा जो पुरातन लोक आहे तो गेला न पाहिजे, यासाठी आपण या ठिकाणी गणपती बसवू। गणपती बसवल्यानंतर इथली स्वच्छता होईल। त्या 15 वर्षापासून आम्ही इथे मंडळातले सर्व सभासद स्वकष्टानं या विहिरीची स्वच्छता करतो, झाडे काढतो, गाळ काढतो, विहीर अजिबात घाण होऊ देत नाहीत। आम्ही हे निसर्ग संवर्धन करण्याचं आम्ही हे मोठं काम करत आहोत। निसर्ग संवर्धनाचा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला। मला सांगा, काय सामाजिक उपक्रम गण मंडळाच्या वतीने राबवले? ह्या वर्षी आम्ही सामाजिक उपक्रम म्हणजे आमचं तळागाळातील जे सामान्य वर्ग आहे त्या सामान्य वर्गाला आरतीचं यजमानपद आम्ही दिलेलं आहे। त्या यजमानामध्ये भिक्षू मागणारे फुटपाथवरतील लोक, परत आपल्या अनाथ आश्रमातील लोक, त्यानंतर विविध माध्यमातील लोक जे आहेत त्यांना आरतीचं यजमान म्हणून आम्ही यावर्षी आरतीचं यजमानपद देणार आहोत। त्यांना कशी तयारी असते दरवेळेस? दरवेळेस गणपती महिनाभर अगोदर आम्ही तयारी करतो। झाडं झुडपं कुठं पडली असली तर ती काढून घेतो, पडझड कुठं झाली असली तर ती काढून घेतो, बांधून घेतो पूर्ण, आणि मंडळाच्या पूर्ण स्वखर्चानं आम्ही हे सगळं काम करतो। कुठलाही आर्थिक आम्ही मदत नगरपालिका किंवा कुठलं काय घेत नाहीत। आपण जर पाहिलं तर अगदी आपल्या लाडक्या बाप्पाचं सर्वत्र राज्यभरात आगमन झालेलं आहे आणि त्याच निमित्तानं आता तुळजापूर शहरामध्ये देखील जो हा विहिरीतील गणपती आहे तो सर्वांचं लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळत आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, तुळजापूर, धाराशिव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।